हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? आयो मस्त असा आणि टू फॅमिली सगळेजण कसे आहात तुम्ही? सगळ्यात पहिलं सगळेजण व्यवस्थित असतील, मस्त असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो हा ब्लाऊज आहे माझ्या हातामध्ये तो टिचिंग केलेला आहे आणि त्याची पूर्ण टिचिंग आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो. तर वेळ न घालवता आपण चालू करूया टिचिंग. चला पटकन. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी जो बॅकचा पॅड जो घेतलेला आहे त्याला मी शिलाई करत आहे आणि डायरेक्ट पलटी केलेला आहे, कारण की कपडा थोडासा कमी होता त्यासाठी. तर इथे बघा नोचेस देऊन घेतलेला आहे आणि शिलाई करून घेतल्यानंतर डायरेक्ट उलटवलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. याच्यावरती शिलाई मारू शकता तुम्ही किंवा कीप करू शकता. तर हा बघा, ह्याला मी दाबटीच करून घेत आहे डायरेक्टली आणि एकदम व्यवस्थित गोटसुद्धा तुम्ही याच्यात तयार करू शकता आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. ह्याची मी कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे, तो सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. हा टिचिंगचा मी आधी अपलोड करत आहे, त्यानंतर मी कटिंगचा पण करणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. व्यवस्थित असा व्हिडिओ आपला येणार आहे आणि सगळे जे मापे आहेत ते व्हॉइसवर केलेले आहेत, तर मला मी सांगितलेलं आहे सगळ्या मापे. मी ह्याची 13.5 उंची घेतलेली आहे आणि 1 इंच प्लस केलेला आहे. कटिंग करताना सगळं व्यवस्थित आपल्याला घ्यायला लागतं, जेवढा कपडा आपल्याला पाहिजे एक्स्ट्रा तेवढा. आणि आता बघा सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि हात फिरवतच आपल्याला टिप वगैरे मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कुठेही सळ वगैरे आली नाही पाहिजे. अस्तरच्या कपड्याला थोडंसं व्यवस्थित आपल्याला टिचिंग करायला लागतं. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो, मित्रांनो. तर हे बघू शकता. आता ह्याला आपण व्यवस्थित सगळ्याकडनं जो कपडा एक्स्ट्रा आहे मेनवाला फॅब्रिक, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फक्त अस्तर बरोबर करून घ्यायचा आहे आणि सगळीकडनं. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, नोचेस आपले जो पाठीमागचे जे टक्स असतात बॅकला, ते करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. आता तुम्हाला इथे अंदाजी कळत नसेल तर तुम्ही 4 इंच 4.5 इंचावरती करू शकता, कारण की 40 जर साईज असेल तर तुम्ही 4.5 वरती हे जे टक्स आहेत ते घेऊ शकता बरं का. बंद बाजूकडनं मोजायचं घडी करून आणि मग अशा पद्धतीने तुम्ही इथे टक्स मारू शकता. आता हे आमचं रोजचं काम आहे, त्यासाठी आम्हाला सवय लागून गेलेली आहे. आता इथे बघा थोडंसं जॉईंट मी इथे बाहीसाठी घेतलेला आहे, थोडा नॉर्मली बाहीला जॉईंट लागलेला आहे आपल्या आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होणार आहे. आता ही बाही जी आहे मी तयार करत आहे, लॉंग बाही आहे. तर भरपूर व्हिडिओ आहेत कटिंगचे, सगळे बघा मित्रांनो, मैत्रिणींनो. आता इथे आपल्याला दाबटीच व्यवस्थित करायची आहे आणि दाबटीच नाही केली तर आतल्या साईडला दाबटीच करून फोल्ड केलं तरी पण चालतं, पण डबल टिच इथं करणं जरुरी आहे, तेव्हाच तो ब्लाऊज अस्तरचा टिकतो. कारण की आतली एक टीप बाहेरून एक टीप आपल्याला द्यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. सगळीकडनं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. हात फिरवतच जोडायचा आहे आपल्याला. अजिबात सळ वगैरे येत नाही मग आपल्या अस्तरच्या ब्लाऊजला आणि छान. आणि आता बघा जो कपडा आहे एक्स्ट्रा तो सगळा कट करायचा आहे. जे स्लीवच्या साईडला थोडीशी डिझाईन होती त्यासाठी मग ह्या साईडने मी कट केलेलं होतं, त्या साईडने थोडं जॉईंट द्यायला लागला आपल्याला. आता इथे मार्किंग केलेली आहे 9.5ची. 10.5 इंच घेतलं होतं कटिंग करताना मी, थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा. इथे मागचा पुढचा भागचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता बघा लगेच आपण कटोरी घेतलेला आहे जॉईन करायला. आता दोन्ही कटोरी आपण व्यवस्थित आपण जॉईन करून घेणार आहोत. आता इथे कपडा शर्ट करून घ्यायचा आहे आपला व्यवस्थित. कपडा पण कमीच होता, थोडासा एकदम मापामध्ये झाला होता तो कपडा, त्यामुळे इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे मी. बघा कटिंग करतानाच ॲडजस्ट केलेलं आहे ते व्यवस्थित असं आणि मग केलेलं आहे. त्याचा आता कपडा आपला बसलेला आहे व्यवस्थित. आणि आता इथं आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहोत. नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला सगळीकडनं.
आणि मार्किंग करून ठेवल्यानंतर मग आपल्याला कळतं कुठला भाग कुठं आहे ते. गडबडीने ब्लाऊज आपण शिवत राहतो ना त्यासाठी. तर बघू शकता तुम्ही जे कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपण कट केलेला आहे आणि हा कटोरा आपला तयार झालेला आहे. कटोरी म्हणा कटोरा म्हणा काही प्रॉब्लेम नाही. आता इथे पण आपण सेट करून घेत आहोत व्यवस्थित. हात फिरवत फिरवत आपल्याला ही कटोरी जी आहे ती व्यवस्थित, याला पण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो व्यवस्थित आपला कट करून झालेला आहे. आता आपण साईड पार्ट घेणार आहोत. साईड पार्टाला पण तेच प्रॉब्लेम झाला होता, खूप म्हणजे कपडा कमी होता त्यामुळे ॲडजस्ट करून करून मी व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपला तो बघा इथं असं ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा क्रॉसपट्टी सुद्धा घेतलेली आहे मी. क्रॉसपट्टी पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची तयार रेडी. आपला स्वतःचा असू किंवा दुसऱ्याचा असू मी डबल टिप्सच देत असते सगळ्यांना, जेणेकरून आपला तो ब्लाऊज व्यवस्थित आपला टिकला पाहिजे. माझे स्वतःचे पण व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत ब्लाऊजचे. मी असंच मी टिचिंग करत आहे. माझे टिचिंग आता समज क्रॉसपट्टी जॉईन करायचे 1-2 अशी पद्धत वेगवेगळी आहे, पण मी हीच पद्धत यूज करते. आधी तयार करून घेते, मार्जिन वगैरे ॲड करून व्यवस्थित कटिंग करून रेडी ठेवते, मग नंतर फक्त जोडायचं असतं. नंतर साईड पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता आपण बघा कटोरी घेतलेले आहे ते जॉईन करण्यासाठी, आणि आता इथे जॉईन आपण करत आहोत. आता दुसरी पण घ्यायची आपल्याला आणि असं फिरवत फिरवत आपल्याला ही जसा शेप आहे ना तसा द्यायचा असतो त्याला, म्हणजे मग व्यवस्थित आपला शेप येतो व्यवस्थित. मात्र ही पद्धत तुम्ही यूज करा मैत्रिणींनो. धागा थोडासा मोठा येत होता तर परत मग छोटीशी साईज केली बारीक धागा, जेणेकरून जो कटोरीचा पार्ट आहे तो जर सटकला तर मग खूप प्रॉब्लेम होतो. बाकी ठिकाणी जर उसवला तर काही वेगळी गोष्ट आहे. बघा व्यवस्थित आपले झालेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, टक्स घेणार आहोत. आता टक्सची मार्किंग मी केलेली आहे 1 इंचावरती. तर 1 इंचावरती दोन्ही साईडला आपल्याला, म्हणजे हेवी चेस्ट असेल तर 1.5 इंचावरती करू शकता तुम्ही. असे भरपूर व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता इथे डबल स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही साईडला व्यवस्थित, आणि ह्याला पण तीच पद्धत यूज करायची. आतमध्ये धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचं. खूप कमी कपडा पण ठेवायचा नाही आहे, कारण की उसू शकतो नंतर आपण घातल्यानंतर, वापरल्यानंतर तो ताणतो ना, तर तो कपडा सटकू शकतो. त्यामुळं मी आतमध्ये बघा अर्धा इंचाच्या वरती कपडा ठेवत असते कधी पण. कुठल्या पण ब्लाऊजला बघा तुम्ही कपडा माझा एक्स्ट्राच असतो, जेणेकरून ते उसवला तर टिप मारू शकतात. कधी कधी कसे चांगले क्वालिटीचे कपडे असतात ना, मग खराब नको व्हायला कुणाचं पण. आता इथे बघा क्रॉसपट्टी मी घेतलेली आहे, आणि आता इथे तुम्ही शेप देऊ शकता, पण मी आता ही क्रॉसपट्टी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मला माहिती आहे मी किती कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तो दाबून घ्यायचा आपला कपडा, आणि मग नंतरून पण कट करू शकता तुम्ही, किंवा सगळ्यात पहिलं पण शेप देऊ शकता. हा बघा अशा पद्धतीने बघू शकता. तो जे एक्स्ट्राचा कपडा आपला तो निघून गेला सगळा, आणि व्यवस्थित आपली क्रॉसपट्टी झालेली आहे. आता पुन्हा एक आपली टिप मारून घ्यायची. एक मारली, दुसरी मारली, झाला विषय संपला ते. आता दुसरीकडं दुसरा घ्यायचा लगेच. दुसऱ्याला पण त्याच पद्धतीने आपण मार्किंग केलेली, क्रॉसपट्टीला मार्किंग केलेली आहे, किंवा तुम्ही चेक करू शकता. तर नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी तर खूपच सोपी पद्धत आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येणार आहे. आणि बाकीचे कटिंगचे पण व्हिडिओ बघा. कुठलीही साईज असू द्या तुमची, कटिंग तुम्हाला आली तर सगळे ब्लाऊज जमणार आहेत मैत्रिणींनो. आणि किती पण साईज मोठी येऊ द्या तरी तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, असं काहीच नाही. एक कटोरी ब्लाऊज थोडासा अवघड वाटतो, पण काही अवघड नाही आहे. एवढंच आहे की कटोरी ब्लाऊजला मला थोडासा वेळ जास्त लागतो. प्रिन्स कट ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊजपेक्षा थोडंसं नॉर्मली टाईम जास्त लागतो. 20 मिनटं 25 मिनटं जास्त लागतात ह्याला मला, बाकी काही नाही.
आता बघा इथे मी आतल्या साईडला फोल्ड केलेले आहे, ती पट्टी होती ती आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे आणि डबल टिच केलेले आहे बघा। डबल टिचिंग केल्यामुळं मग तो आपला लूक व्यवस्थित आलेला आहे। बघू शकता छान अशी फिनिशिंग आलेली आहे। आता ह्याला बघा आतल्या साईडला मी पट्टी घेतलेली आहे, ठेवली अस्तरची आणि वरतून फोल्ड करायचं। तुम्ही मेन फॅब्रिकची पण लावू शकता सेम टू सेम। आणि आता वरती उलटवायची, तिला व्यवस्थित सारखा सेम घ्यायचा आहे ना। आता उलटवून घ्यायची म्हणजे फिनिशिंग महत्त्वाची असते आपल्याला। इथे हाताकडं लक्ष ठेवायला लागतं, जसं की लाईव्ह घेतलं तर प्रॉब्लेम होतो ब्लाऊज स्टिचिंग करताना। आपल्याला वरती पण बघता येत नाही जास्त आणि खालच्या साईडला। मला एकदा मागं असं झालं होतं, पूर्ण सुई माझ्या नखात घुसली होती, तेव्हापासून मी सगळ्यात जास्त खाली बघत असते सुईकडं। बघा किती मस्त फिनिशिंग आलेली आहे कटोरी ब्लाऊजला, बघू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही झालेला। मग आता दोन्ही पाट रेडी झालेले आहेत। आता इथे मार्किंग करून घ्यायची आपल्याला, दोन्ही साईडला मार्किंग व्यवस्थित करायची आहे आणि ब्लाऊजचं बरोबर आपलं चेक करून घ्यायचं आहे, जास्त कमी झालं नाही पाहिजे। जर त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा मला इथे कमी जास्त पाहिजे तरच आपण करू शकतो, किंवा मग डायरेक्टली आपण ब्लाऊजचं माप घेऊन व्यवस्थित परफेक्ट आहे तसंच करून द्यायचं। आणि जर त्यांनी बॉडीवर दिला असेल तर बॉडीवरच्या ब्लाऊजचं आपण लगेच माप घ्यायचं, बॉडीवर गळा किती आहे तेवढाच गळा ठेवायचा आहे आपल्याला। आता इथे मी मागच्या पाटला थोडीशी हात शिलाई करते, आपण पट्टी लावतो ना ते वाली पट्टी मी आतमध्ये फोल्ड करायची राहिली होती, ती वाली घेतलेला आहे आणि त्याला आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित हात शिलाई करायची नंतर, किंवा तुम्ही डायरेक्ट टीप मारू शकता। आता ते पायपिंग केलेलं मी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला, पायपिंग केली होती समोरच्या भागाला, जसं की मागचा भाग तर मी उलटवून घेतला होता। आणि आता इथे दाबटीच करून घेत आहे बघा बॅकला, आणि ही पट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून टाकायची। आता बघा हिला सारखं करून घ्या किंवा मग डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करून घ्या। आता हिला मी आतमध्ये बघा अशा पद्धतीने फोल्ड करते, जसं की पाठीमागचा जो भाग आहे तो उचलतसुद्धा नाही पाठीमागून, आणि छान बसतो ब्लाऊज आणि फिनिशिंग पण छान दिसते ब्लाऊजची। याच्यासाठी मी प्रत्येक ब्लाऊजला नसली तरी पण दुसरी वेगळी लावते, पण लावतेच, ती मला सवय झालेली आहे। कुठलाही ब्लाऊज असा मी सिंपल फक्त असं फोल्ड करून शिवून दिला आहे असं कुठेच झालेलं नाही कधीच, कुणाचं पण असू दे ब्लाऊज, म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना घातल्यानंतर ब्लाऊज तो। बघा बघू शकता। आणि आता मी स्लीव तर मग अशी मी तुम्हाला दाखवलेला आहे, स्लीव तयार करून घेतली होती, मार्किंग करून घेतलेली होती। आता मी मागचा पुढचा भाग जोडून घेतल्यानंतर आता मी स्लीव जॉईन करत आहे आणि तुम्हाला मी फिटिंग दाखवणार आहे सगळी, तर नक्कीच बघा। तर बघा स्लीव दोन्ही आपल्या व्यवस्थित मी जॉईन करून घेते। आता इथे मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला, दोन्ही साईडला खालीवर होत नाही, नाहीतर मग एक शोल्डर मोठं आणि एक शोल्डर छोटं, ते तुम्ही बघितलं असणार आहे, ते हमेशा होतं बघा कुणाचं पण। माझ्या स्वतःच्या ब्लाऊजचं होतं, मी दुसरीकडे टाकलं ना तरी होतात, त्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करायची जरुरी आहे। सगळे टेलर सेमच असतात असं काही नाही, कोणाच्या लक्षात असतं नसतं अशी पद्धत तर असते एकच पण शिवण्याची, ते चेक केलं नाही आपण त्यामुळं ते खालीवर होतं। आणि जर मार्किंग करून ठेवल्यानंतर ते कधीच खालीवर होत नाही, कदाचित कधी कधी होतं, विसरतं माणसाच्या। आता जी काही ब्लाऊजची चुकी होती ती पण व्हिडिओमध्ये आपण मी दाखवते, आणि दाखवल्यानंतर ती सुधारवायची कशी ती सुद्धा मी दाखवत असते, की सगळ्याकडनंच चुका होतात असं काही नाही की होतच नाही कोणाकडनं। आता इथे बघा आतमधला जो कपडा होता एक्स्ट्राचा जो आपण कट केलेला आहे, आणि फिनिशिंगसोबत आपण इथे आता इथे बघा मध्य काढलेला आहे, जसे की फिटिंग करण्यासाठी मी हे करत आहे बघा। आणि आता इथे आपला जो काय माप आहे तुमचा, तो 28 साईजचं तुमचं माप किती येत आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे। खालच्या साईडला 8 इंच आलेला आहे, तुम्ही ब्लाऊजवरनं पण मापू शकता। 9 इंच वरती आलेला आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा माप, 8 इंच व्यवस्थित अशी मार्किंग जुळून घ्यायची, आणि नंतर मग आपण फिटिंग करायचं। आता बघितलं मी मध्ये काढलेला आहे आणि तिथून ब्लाऊज ठेवलेला आहे मी तर डायरेक्टली। आता फिटिंग करण्याची पण पद्धत वेगवेगळी असते, तर ते सुद्धा तुम्ही बघा, बाकीचे पण व्हिडिओ आहेत बघा। इथे बघा खालीवर झालं नाही पाहिजे, व्यवस्थित आपण घ्यायचं आहे
मागचा पुढचा भाग व्यवस्थित इथे मध्य काढलेला आहे तिथं ठेवायचा आहे. जसे की आपण कटिंग केलेले असल्यामुळे ते भाग सेम सेम असतो, त्यामुळं फक्त टिचिंग करताना थोडंसं बगलेमध्ये खालीवर झालेलं असतं ते तिथेच आपल्याला थोडंसं, आणि क्रॉसपट्टी जॉईंट करतो ना तिथे थोडंसं प्रॉब्लेम होतो, तर मग कधी कधी जास्त कमी कपडा पकडला जातो. तर ते आपल्याला व्यवस्थित इथं सुधारवून घ्यायचं आहे. फिटिंग व्यवस्थित झाली तर ब्लाऊज जरी तुमचा थोडाफार कुठे चुकला तरी पण फिटिंग प्रॉपर आली ना तरी ब्लाऊज व्यवस्थित असा बसतो अंगामध्ये, आणि अंगामध्ये घातल्यावर एकदम कम्फर्टेबल वाटला पाहिजे. असं कुठं वडलं आहे कुठं हे झालं आहे असं झालं नाही पाहिजे. बाकी मग काही नाही, परतच्या वेळी ते येणारच नाही कस्टमर आपल्याकडे. मग असं जर ब्लाऊज थोडासा धागा संपलेला आहे, आणि हे हमेशा होतं माझ्याकडं, कारण की थोडासा जरी ब्लाऊज राहिला असेल तर माझा धागा संपतो. कधी पण माझ्यासोबत असं होतं. आता इथे बघा लगातार आपल्या टिपा 2 ते 4 अशा टाकून द्यायच्या. तर मी जवळजवळ अशा 4 ते 5 अशा टिपा टाकून देते त्यांना. आणि जर बगलेमध्ये जर आपण नॉचेस केले ना तर खूपच सुंदर ब्लाऊज बसतो, पण मी नाही केलेलं ते. असं कातरल्यासारखं ते दिसतं बाहेर. मग आता इथे बघा व्यवस्थित अशी इथं बघा मापून घेतलेलं आहे आणि मार्किंग केलेली आहे. जसं त्या ब्लाऊजचं माप घेतलं आपण तसंच इथे पण माप घ्यायचं आहे व्यवस्थित प्रॉपर, आणि इथे फिटिंग करून घ्यायची. ब्लाऊज दिला मला मापाला म्हणून. आता दंडघेर जो आहे आपला आणि आर्महोल जो आहे त्याला पण आपण इथं मोजून घेतलेला आहे. समोरची साईड ती पण मोजून घेतलेली आहे आपण. व्यवस्थित फिटिंग इथून तिथून सेम आली पाहिजे, तरच मग आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो अंगामध्ये आणि छान दिसतो. जर कुठे लूज असला तर मग बिलकुल फिनिशिंग येत नाही आपल्या ब्लाऊजला. सगळे धागे वगैरे कट करायचे व्यवस्थित. बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे आपली, कुठेही काही झालेलं नाही. आता दुसरीकडं मी पण टिप मारून घेते आणि ब्लाऊज आपला रेडी होतोय. तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पण शेअर करा. आवडला असेल तर कमेंट नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय.